अपघातामुळे एका 30 वर्षीय तरुणाच्या फुफ्फुसातील श्वसन नलिका तुटली होती, तर फुफ्फुस अक्षरशः फाटलं होतं. रुग्णाच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी केवळ 30 वर आली होती, त्यामुळे भूल देता येत नव्हती. अशा वेळी तुटलेली श्वसन नलिका जोडण्याची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया CPR मध्ये यशस्वी झाली. हृदय शस्त्रक्रिया विशारद डॉक्टर किशोर देवरे आणि डॉक्टर भूपेंद्र पाटील यांच्या पथकानं ही अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया केली. अशा प्रकारची शस्त्रक्रिया भारतातील पहिलीच असल्याचा दावा अधिष्ठाता डॉक्टर सदानंद भिसे यांनी पत्रकारांशी बोलताना केला. कळे इथल्या सोहम माळवे या 30 वर्षीय तरुणाचा अपघात झाला होता. अत्यंत चिंताजनक अवस्थेत त्याला 30 नोव्हेंबरच्या रात्री CPR मधील हृदय शस्त्रक्रिया विभागात दाखल करण्यात आलं. त्याच्या उजव्या फुफ्फुसाची श्वसन नलिका पूर्णपणे तुटली होती, तर फुफ्फुसही फाटलं होतं. त्यामुळे रुग्णाला श्वास घेता येत नव्हता. कोल्हापुरात कुठंही अशा प्रकारची शस्त्रक्रियाची सोय नसल्यानं त्याला पुणे किंवा मुंबईला जाण्याचा सल्ला दिला होता. श्वसन नलिका तुटल्यानं रुग्णाला व्हेंटिलेटरवर घेणं किंवा भूल देणं शक्य नव्हतं. शिवाय रुग्णाच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळीही अवघी 30% असल्यानं वेगळ्या प्रकारची शस्त्रक्रिया करणं आवश्यक होतं. हृदय शस्त्रक्रिया विशारद डॉक्टर किशोर देवरे यांनी हार्टलंग मशीनचा वापर केला. रुग्णाला भूल न देता विशिष्ट तंत्रज्ञान वापरून हार्टलंग मशीनवर घेतल्यानं रुग्णाची श्वसन नलिका सुरक्षित झाली. त्यानंतर रुग्णाची छाती उघडून तुटलेली श्वसन नलिका आणि आजूबाजूच्या रक्तवाहिन्या सांधण्यात आल्या. त्यासाठी विशिष्ट प्रकारचे धागे वापरण्यात आले. त्यानंतर रुग्णाला व्हेंटिलेटरवर घेणं शक्य झालं. 2 दिवस व्हेंटिलेटरवर ठेवल्यानंतर त्या रुग्णाला श्वास घेता येऊ लागला. त्यानंतर 15 दिवसांनी रुग्णाला घरी सोडण्यात आलं. अशा प्रकारची शस्त्रक्रिया भारतातील पहिली शस्त्रक्रिया असल्याचा दावा अधिष्ठाता डॉक्टर सदानंद भिसे आणि डॉक्टर किशोर देवरे यांनी केला. बाहेर प्रायव्हेट रुग्णालयामध्ये त्याचे उपचार होऊ शकत नाहीत आणि त्याला मुंबई पुण्याला घेऊन जा असं सांगण्यात आले होते. ते आपल्या इथं घेऊन आले व रात्री आल्यानंतर त्याला जे ऑपरेशनसाठी लागणाऱ्या क्लिप्स आणि इतर जे साहित्य आहे ते तात्काळ आपण मागून घेतले आणि आपल्या इथं जे ते इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजी जे खूप चांगल्या प्रकारे आता ऑपरेशन होते त्या अंतर्गत, तर ते ऑपरेशन जे आहे त्याच्या अंतर्गत करण्यात आले आणि उजव्या फुफ्फुसाची श्वसन नलिका पूर्णपणे तुटलेली असताना आणि त्याच्या ऑक्सिजन लेवल हे फक्त 30% होतं, तर त्याला हार्टलंग मशीनवर घेऊन ते जे आहे ऑक्सिजन लेवल मेंटेन केलं आणि फुफ्फुस जे आहे ते त्याच्यामध्ये ऑपरेशन करून रिपेअर करण्यात आले व तो रुग्ण जो आता पूर्णपणे बरा होऊन आपल्याकडून गेलेला आहे. आणि उजव्या साईडचे फुफ्फुसाचे जे आहेत आम्ही ब्रॉन्कस म्हणतो श्वासनलिका ते पूर्णपणे तुटले होते आणि ते उजव्या साईडचं फुफ्फुस मुख्याच्या असं अलगच झालेलं होतं. त्याला मुख्य म्हणजे शस्त्रक्रियेसाठी सगळ्यात मोठं चॅलेंज होतं की त्याला भूल कशी द्यायची, कारण कुठलीही भूल देण्यासाठी पेशंटला व्हेंटिलेटरवर घ्यायला लागतं, इंट्युबेट करायला लागतं. ते करणं त्याला शक्यच नव्हतं. मग शेवटी आम्ही त्याला एक दुसरा पर्याय वापरला की हार्टलंग मशीनचा वापर करायचा. हार्टलंग मशीनचा वापर करण्याला सुद्धा पेशंटला भूल द्यायला लागते. पण शेवटी या कंडिशनमध्ये पेशंट नसल्याने आम्ही त्याला जागेपणीच त्याला हार्टलंग मशीनवर घेतलं. त्याला स्पेशल टेक्निक म्हणतात फिमोरल बायपासचं, त्यावर घेतलं. त्यानंतर मग त्याला रक्तावाटे भूल दिली. नंतर त्याची छाती उघडून त्याचे जे ब्रॉन्कस तुटलेले होते ते ब्रॉन्कसचे रिपेअर केले, त्याचे रक्तवाहिन्यांचे रिपेअर केले आणि सगळं करून ते फुफ्फुस परत जोडण्यात आलं आणि त्यानंतर मग आम्हाला त्याला व्हेंटिलेटरवर घेता आलं आणि मग आम्ही त्याला हार्टलंग मशीनवरनं बाजूला केलं. तर अशा प्रकारे ही हार्टलंग मशीनचा वापर करून केलेली ही आमच्या मते भारतातली पहिली शस्त्रक्रिया आहे. विशेष म्हणजे ही शस्त्रक्रिया महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत करण्यात आली. CPR मध्ये अत्याधुनिक उपकरणं आणि सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर उपलब्ध असल्यानं गुंतागुंतीच्या अनेक शस्त्रक्रिया यशस्वी होत आहेत. या शस्त्रक्रियेसाठी डॉक्टर माजिद मुल्ला, भूलतज्ञ डॉक्टर हेमलता देसाई, डॉक्टर संदीप मोहिते, डॉक्टर पल्लवी पवार, दीपाली जाधव, रेखा पाटील, अरुण पाटील, रॉजर कदम, विनोद पवार, अभिजित समुद्रे, नितीन फोपळकर, सचिन जठार, निलेश कांबळे यांचं सहकार्य लाभलं.